मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर हे बघा, आपल्या शेडच्या बाहेरचं ते कंपाऊंड आहे, तिथं आता आपलं गवत काढायचं काम चालू आहे। आईचं एका साईडला खुरपण्याचं काम चाललं आहे आणि आमचं एका साईडला खड्डे घ्यायचं काम चालले। तर हे बघा, आम्ही शेवग्याची झाडं तयार केली होती, हे बी लावले होते पिशव्यांमध्ये शेवग्याचे। तर छान अशी झाडं तयार झाल्यात। इथे तर आहेच आहेत, पण घरी पण अशी आपली 10 ते 12 झाडं आहे शेवग्याची, कारण आपण आता ही झाडं जी आहेत ही पूर्ण कंपाऊंडमध्ये लावणार आहे। गावठी कोंबड्यांना ना शेवग्याचा पाला खूप आवडतो, त्याच्यामुळे आम्ही ना पूर्ण कंपाऊंडमध्ये शेवग्याची झाडं लावून घेणार आहे। त्यासाठीच माझं खड्डे घ्यायचं काम चालू आहे आणि मी आलटून पालटून खड्डे घेत होते। जेव्हा ओम खड्डे घेत होता तेव्हा मी माती काढते आणि जेव्हा मी खड्डे घेते तेव्हा ओम माती काढतो। अशा प्रकारे आमचं हे खड्डे घ्यायचं काम चाललंय, कारण इथं खड्डे ना खूप जास्त खोल घ्यावं लागणार आहे, कारण आपण इथे ना पूर्ण भट्टीचा जो कस असतो, म्हणजे भट्टी गेल्यानंतर जो खालचा चुरा उरतो ना, तो आपण इथे टाकलाय चिखल होऊ नये म्हणून। भट्टीचा जो कस आहे ना, तो आपण सगळा वरती टाकून दिलाय, त्याच्यामुळे ना त्याच्यातून पाणी लगेच झिरपतं आणि झाडं अशी ओलसर राहत नाही, सुकून जातात। म्हणून आपल्याला खूप जास्त खोल खड्डा घ्यायला लागणार आहे, ते 25 खड्डे घ्यावं लागणार आहे, कारण बरीच शेवग्याची झाडं आहेत आणि सगळी लावून देणार आहे। जेवढी जगतील तेवढी जगतील, बाकीची तिच्यातली बरीचशी भुलणार पण आहेत, कारण की इथं माती नसल्यामुळे ना माती खूप खोल आहे, त्याच्यामुळे सांगता येत नाही। पण जेवढी रोप आहेत तेवढी तरी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आईचं चाललं होतं गवत काढायचं काम, तर आईला मी बोलत होते गवत नको काढू, कोंबड्यांना खायला बरं पडेल, पण आई बोलते नको, अडचण खूप आहे, त्याच्यावर काय पण चुकाटा येऊन बसेल, म्हणून आई बोलते सगळं आपण हे गवत काढून घेऊया। त्यामुळे आईचं एका साईडला चाललंय गवत काढण्याचं काम आणि आमचं चाललंय खड्डे घ्यायचं काम। झाडे लावायचा शौक तर मला आधीपासूनच आहे। ही 2 रोपं आम्ही घरी तयार केली होती, हे मोसंबीचं आहे आणि हे इकडे दिसतंय छोटं, हे सफरचंदाचं आहे। तर ही पण लावायच्या तिथेच। तर आता शेवग्याची झाडाला खड्डे घ्यायचं काम चाललंय आणि मग आता याच्यासाठी पण खड्डे घ्यायचे। अजून पण भरपूर झाडं आणायच्यात, पण त्याला टाईम आहे। हे बघा, तांदळाचा तुस आहे हा कोंबड्यांखाली टाकला होता आम्ही, पण कोंबड्यांच्या घशात अडकतो म्हणून आम्ही त्याला बाहेर उचलून टाकलाय। ह्याच्यामध्येच कोंबड्यांचं खत पण आहे, आता त्यांच्या खालून काढलंय, त्यामुळे खत चांगलं झालं आता त्याचं। त्याच्यामध्ये हा तुस टाकलाय आम्ही झाडांमध्ये। हे शेवग्याचं झाड लावले, घरीच रोपं तयार केली होती आणि आता याच्यावरती माती टाकून द्यायची, कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू होतील, त्यामुळे चांगलं येईल आता। आणि पाणी पण आहे आमच्या इथे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही झाडांचं। ओम त्या साईडनी टाक माती, इकडची माती संपली एवढीच आहे। अजून पण भरपूर झाडं आणायच्यात, पण आता जेवढी घरी आहेत तेवढी तरी सध्या लावून घेतो, मग नंतर नर्सरीमध्ये जाऊन झाडं घेऊन येणार आहे। पूर्ण दिवस खड्डेच घ्यावा लागणार आहे, पण आज जर खड्डे घेतले ना, उद्या दुसऱ्या दिवशी खूप हातपाय दुखणार आहे, कारण खड्डे घ्यायला पण खूप हार्ड जातात। तर ओम पण मध्ये मध्ये मदत करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं वाटलं नाही। एकटीला जर घ्यायचे असते ना तर खूप दमल्यासारखं झालं असं, पण ओमने मदत केली ना, त्याच्यामुळे बरंचसं हलकं झालंय। मध्ये मध्ये ओम खड्डे घेत होता, मध्ये मध्ये मी घेत होते, त्याच्यामुळे दोघांनी थोडे थोडे घेतले, त्याच्यामुळे झाडं लावायला आता बरं झालंय। आता हे जे लावले झाड मी ते घरून आणले, कारण घरी जे शेवग्याची झाडं तयार केली होती ना, तिथे काहीतरी आळ्या का काहीतरी होत्या, त्याच्यामुळे त्यांनी ना शेवग्याच्या झाडाला एक पण पान ठेवले नव्हते, फक्त फांद्या राहिल्या होत्या तिरम्या। तर आता आपली ही शेवग्याची झाडं सगळ्या ठिकाणी आता आपण एक एक करून लावून घेणार आहे। तर या ठिकाणी आता आंब्याचं झाड लावणार आहे, कारण आंब्याचं पण रोप आपण आणले घरून, त्यासाठी इथं कॉर्नरमध्ये आता मी आले आणि इथं खड्डा घेते, इथं आता आपण आंब्याचं झाड लावणार आहे। सगळ्या झाडांच्या जागा आधीच डिसाईड केल्या होत्या कोणतं झाड कुठे लावायचं, त्याच्यामुळे खड्डे घेणं पण इझी झालं आणि पटपट झालं आमचं खड्डे घेणं। तर तसं जर अवघडच आहे, पण चला प्रयत्न केल्यावर सगळंच येतं, काही नाही केलं तर काहीच नाही येणार। हे बघा, आता आंब्याचे झाड आणले मी घरून, हे आमच्या घरच्याच आंब्यांचं झाड आहे आणि आमच्या घरच्या आंब्यांची जर रोपं लावली ना तर खूप लवकर आंबे होतात। तुम्ही बघितलंच गेल्या व्हिडिओमध्ये की ओमने एक आंब्याचं झाड लावलं होतं आणि त्याला 2 ते 3 वर्षातच लगेच आंबे यायला सुरुवात झाली, कारण आमची जी घरची झाडं आहेत ना आंब्याची, त्याला सगळ्याला कलम केलेले आहेत, त्याच्यामुळे ती जर झाडं लावली ना तर लगेच आंबे येतात। एक शेवग्याचं झाड लावलंय इथं, अशी मध्ये मध्ये शेवग्याची झाडं लावल्यात सगळीकडे। ही एक पूर्ण लाईन लावली शेवग्याची, आता हे बाकीचे राहिलेत ते पण लावायचे आहेत आपल्याला, पण ते नंतर लावायचे। हे इथे एक मोसंबीचं झाड लावलंय आणि इकडे पण लावलं एक मोसंबीचं झाड, हे पहा इथे पण एक मोसंबीचं झाड लावलंय आणि इकडे शेवग्याची एक लावलंय। अजून आहेत बऱ्याच हुंड्या, पण आता ते भिंत घातली नाही त्याच्यामुळे ते राहिले। आणि इकडे पण ह्या साईडला एक आंब्याचं झाड लावलंय, हे पहा इथे पण एक मस्त छानसं घरचं रोप तयार केलेलं झाड लावले। पाहुणे आलेत म्हणून अचानक फोन आला, त्याच्यामुळे चाललोय आता घरी आणि मग परत आल्यावरती बरंचसं काम आहे शेडमध्ये, जेवढं काम करेल तेवढं कमीच आहे। पाहुणे आलेत म्हणून आता आम्ही चाललोय घरी।
पोचलो आम्ही घरी आल्यानंतर ना आईला लगेच जॅकीचं काम असतं. जॅकीला तिला गाईसारखं सकाळ संध्याकाळ बाहेर सोडावं लागतं. तर चला आली मी आता घरी. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.